एअरपोर्ट मधून बाहेर आल्या आल्या माझ्या डोळ्यांना विश्वास बसत नव्हता. जिकडं बघल तिकडं सगळीकडे बर्फच होता. राम राम कोल्हापूरकर, मी अथर्व, म्हणजेच आपला फॉरेनचा कोल्हापूरकर. तर ही रील तुम्ही बघितला नसला तर पहिला ती रील बघा, कारण की त्या रीलचा पुढचा पार्ट या रील मध्ये आहे. तर रशियामध्ये आल्या आल्या 2-3 दिवसात आमच्या सगळ्या मेडिकल टेस्ट झाल्या आणि थंडी तर असली होती की काय विचारूच नका. एवढी थंडी असून पण आम्ही एकमेकांच्या अंगावर बर्फ मारायचं काय सोडत नव्हतो. आजपर्यंत स्नोफॉल फक्त टीव्हीतच बघितलेला, तोच स्नोफॉल रिअल मध्ये बघून एकदम खतरनाक वाटलं. दुसरा विषय म्हणजे जेवण आमचं आम्हीच बनवत होतो, कारण की मेस आमच्या हॉस्टेल पासून थोडी लांब होती. मग काय मराठी माणसांचा नाद करायचाच नाही हो. माझ्या मित्रांना भूक लई लागलेली, तरी त्यांना म्हणलो थांबा एक व्हिडिओ काढतो. मग थोड्या दिवसातच आमची युनिव्हर्सिटी चालू झाली आणि आमच्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे उल्यानोस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. मग थोडे दिवस गेल्यावर आमच्या फर्स्ट इयर स्टुडंटची होती फ्रेशर्स पार्टी. आणि सगळ्यात विषय हार्ड म्हणजे रशियामध्ये फ्रेशर्स पार्टीला आम्ही मराठी गाणी वाजवलीत. तर मंडळी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मते रशियात राहताना सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल.